चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून 1 लाखांचे सोने जप्त केले आहे। चेन स्नॅचिंग मधील चेन विकण्यासाठी जात असताना पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले। त्यांच्याकडून 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हनुमंत रामचंद्र बोडके वय 22 राहणार पाथरूड जयवंतनगर धाराशिव, नागेश उर्फ नागनाथ दर्याप्पा पाटोळे वय 23 राहणार गणेशनगर धाराशिव असे आरोपींचे नावे आहेत। दोन्ही आरोपी मालवाहतूक गाडीवर चालक म्हणून काम करायचे, पण आळशी स्वभाव असल्याने ते चेन स्नॅचिंग कडे वळल्याची माहिती सूत्रांनी दिली। भवानी पेठ येथील रेखा बिजली या 15 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत पायी जात असताना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून चोरले। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेचा तपास करताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील इम्रान जमादार, उमेश पवार यांनी घटनेच्या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली। त्याच वेळी चोरीतील सोन्याचे मंगळसूत्र विकण्यासाठी विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून येत असल्याची माहिती बातमीदाराने दिली। त्याच वेळी आरोपींना पोलिसांनी सापळा रचून पकडले। त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीची दुचाकी, 1.5 तोळा वजनाचे मंगळसूत्र, 1 मोबाईल असे एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, संदीप झावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली।